नमस्ते. हा व्हिडिओ घरकुल लोकांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना घरकुल नाही, ज्यांना घर नाही, जागा नाही, अशा लोकांनी करून हा व्हिडिओ खास करून पाहायचा आहे. कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तुमच्या फायद्याची, तुमच्या महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असणारी ही अधिक तुम्हाला माहिती होईल, यासाठी हा व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा. चला व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वसामान्य लाभार्थ्यांचा घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2025 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यासाठी 19,667 घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास 20 लाख घरकुल आपल्या राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. यासाठी पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत सर्वसामान्य जनतेला म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पुन्हा एकदा ऐका, प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक कास्टमधील व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये फक्त ही केंद्र सरकारची योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना, काही लाभार्थी कमेंट केलेले होते की मोदी आवास योजना वेगळी आहे का, प्रधानमंत्री आवास योजना वेगळी आहे का. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून जी योजना राबवली जाते त्याचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. ही फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवली जाते. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अशा विविध योजना घरकुलच्या संदर्भात राबवल्या जातात. आता यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, मोदी आवास घरकुल योजना असेल, यानंतर यशवंत वसाहत योजना असेल, अशा विविध योजना आहेत घरकुल संदर्भात. यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील, जे लाभार्थी ज्या कॅटेगरीतील आहेत असे लाभार्थी अर्ज करतील, अशा लाभार्थ्यांना घरकुल त्या ठिकाणी दिलं जातं. आता चालू वर्षामध्ये एका घरकुलासाठी निधी जी आहे ते अनुदान आहे 1,20,000 सर्वसाधारण घटकासाठी दिलं जातं आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपयांचं बजेट सध्या तरी दिलं जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट माहिती आलेली आहे. केंद्राकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणजे घरकुलसाठी जे सध्या अनुदान दिलं जातं, या अनुदानामध्ये घरकुल कंप्लीट होत नाही, त्यासाठी वाढीव निधी द्यायला पाहिजे, याचा प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. आता केंद्र सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या नंतर राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा अनुदान वाढवलं जाईल आणि केंद्र सरकारकडून सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किती अनुदान वाढीव होईल या संदर्भात सध्या तरी अपडेट देण्यात आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ घेणार आहोत. आता त्यानंतर समजून घ्या घरकुलसाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत. आता डॉक्युमेंट जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि ज्या गावात घरकुल पाहिजे त्या गावातल्या त्या पत्त्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या बँकेला आपलं आधार लिंक असणं हे आवश्यक आहे. कारण हे सर्व पैसे थेट DBT मार्फत आपल्या खात्यावरती येतात. त्यासाठी आपल्या बँक खात्याला DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याकडे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नंबर 8ला आपल्या रिकाम्या जागेची नोंद असणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या नावाने रिकामी जागा नसेल किंवा आपल्या वडिलांच्या नावाने असेल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने जर रिकामी जागा असेल तर आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याकडे लागतं. ते ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला घेता येतं किंवा तलाठ्याकडून सुद्धा घेता येतं. ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयाची मदत दिली जाते. जर त्या गावामध्ये सरकारी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना त्या सरकारी जागेचा लाभ सुद्धा दिला जातो. कारण अशा भरपूर स्कीम आहेत आणि सध्या महाआवास अभियान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. हा अभियान 1 जानेवारी 2025 ते जवळपास 30 एप्रिल 2025 पर्यंत राबवलं जाणार आहे. या अभियानाअंतर्गत नवीन
फॉर्म भरून घेतले जाईल आणि नवीन फॉर्मसोबत या लाभार्थ्यास सर्वेसुद्धा केला जाईल. आता तुमच्या रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, नमुना नंबर 8 तुमच्या नावावर जर रिकाम्या जागेचा उल्लेख असेल तर नमुना नंबर 8ला तुमची नोंद असायला पाहिजे. मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या बँकेच्या पासबुकला किंवा आधार कार्डला लिंक असायला पाहिजे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा जेव्हा सर्वे सुरू होईल. आता सर्वे सुरू लवकरच होणार आहे. या संदर्भात जे लाभार्थी आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता 2017-18 मध्ये, ज्यामध्ये जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत असे लाभार्थी या ठिकाणी या सर्वेमध्ये तर पात्र राहणारच आहेत. ज्यांचे विनाकारण अर्ज पात्रमध्ये पडलेले आहेत, सिस्टीमद्वारे ॲटोमॅटिक रिजेक्ट झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी एक नवीन सर्वे जो होणार आहे त्या सर्वेमध्ये त्यांचा फॉर्म भरून घेतला जाईल. आणि जे लाभार्थी आता फॉर्म भरलेले नाही आहेत किंवा तेव्हा फॉर्म भरलेले नव्हते अशा लाभार्थ्यांनी सुद्धा या सर्वेचा अंतर्गत फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा जो अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून महाआवास अभियान सध्या सुरू झालेलं आहे. या अभियानाअंतर्गत आपले जे काही फॉर्म आहे ते फॉर्मसुद्धा भरून घेतले जातील. आणि फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे आता तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल. फॉर्म फक्त तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतच भरून घेतला जाणार आहे. संगणक ऑपरेटरच्या माध्यमातून तुमच्या गावातील सरपंचांना विचारा किंवा ग्रामसेवकांना विचारा. त्या ठिकाणी जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेतले जाईल. बाहेर कोणत्याही ठिकाणी सध्या तरी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही. हे फॉर्म जे आहेत ऑनलाईनच केले जातात. जिओ टॅग होतो म्हणजे तुमच्या घराजवळ येऊन ग्रामपंचायतचे अधिकारी तुमचा फोटो काढतात आणि त्याच ठिकाणी तुमचं फॉर्म त्या ठिकाणी जागेवरती भरून दिलं जातात. अशा पद्धतीने हे सर्व होणार आहे. त्यासाठी जे डॉक्युमेंट्स मी आता सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी ठेवा. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा ते डॉक्युमेंट द्या आणि फॉर्म भरून घ्या. कारण भरपूर असे या ठिकाणी लाभार्थी घरकुलपासून वंचित आहे, ज्यांचे घरकुलाचे हप्ते आत्तापर्यंत मिळालेले नाहीत. या अभियानादरम्यान त्या लाभार्थ्यांचं सुद्धा घरकुल त्यांचं जे काही हप्ते रुकलेले असतील किंवा त्यांचं जर घरकुल कंप्लीट झालेलं नसेल तर त्यांचं घरकुल कंप्लीट करण्यासाठी मदतसुद्धा केली जाईल. आणि जे लाभार्थी या ठिकाणी घरकुलपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांचे सुद्धा नवीन फॉर्म भरणे सुरू होईल. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट येणार आहे. सध्या तरी तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जाऊन तुम्ही विचारा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आम्हाला कळवा किंवा जेव्हा फॉर्म तुमचे काही सुरू होतील तेव्हा आम्हाला व्यवस्थित त्याबद्दलची माहिती द्या. याबद्दलची माहिती त्यांना एकदा त्यांच्या कानावरती तुम्ही टाका. जेव्हा फॉर्म भरणे होईल सुरू तेव्हा नक्की त्यांना त्यांच्याकडून तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुमचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला मात्र विसरू नका. कारण चॅनलवरती आत्तापर्यंत आपण विविध योजनेबद्दलची अचूक अपडेट दिलेली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक योजनेचे जे काही अचूक अपडेट आहे किंवा अचूक माहिती आपण या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, योजना लाभ घेत असताना काही अडचणी येतात का, अडचणी आल्यानंतर त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील याबद्दलच्या भरपूर काही अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती आपण आत्तापर्यंत वारंवार अपलोड करत असतो. भविष्यामध्ये प्रत्येक योजनेबद्दल तुम्हाला खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती नक्की मिळत जाणार आहे. मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, परत एकदा सांगत आहे, तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचत राहतील, नवनवीन योजना तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि हे एक शेअर, एक लाईक तुमचा गरजू मित्राला मदत करू शकतो घरकुलासाठी. ज्यांना काही माहिती नाही अशा लोकांच्यापर्यंत तळागाळामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि एक मदतीचा हात द्या. चला तर आपण असाच नवीन एखादा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.